आमच्या समालोचन कक्षामध्ये धाडायचा अतिरिक्त खेळाडू हा सुद्धा गणवेशामध्ये असणं गरजेचं आहे। सर दोन्हीही संघाला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये धाडायचं आहे। आजच्या दिवसामधली हॅट्रिक जर पाहिली ना आजच्या स्पर्धेची वैशिष्ट्य पाहिलं तर गोलंदाज अमोल याने या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेतली तर वसीम अक्रम हा गोलंदाज होता ज्याने 1990 आणि 1990 साली 89 आणि 1990 साली क्रिकेटमधली हॅट्रिक घेतली होती आणि दोन्हीही ज्यावेळी त्याने हॅट्रिक संपादन केली होती त्यावेळी दोन्हीही वेळेला त्या तीन फलंदाजांना तब्बल 6 फलंदाजांना त्याने त्रिफळाचीत बाद केलं होतं। हे वैशिष्ट्य होतं की ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघासोबत त्याने हॅट्रिक संपादन केली होती। क्रिकेटची हॅट्रिक हा शब्द कसा आला क्रिकेटमध्ये हॅट्रिक हा शब्द कसा आला 1900 दोन्ही संघाला विनंती आपला प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचावा। सलामीर जोडी जाताना दिसते नितीन आणि राजेश सलामीर जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। स्ट्राईक एंडवरती आहे नितीन नॉन स्ट्राईक एंडवरती राजेश सारखा फलंदाज पाहायला मिळतोय। क्रिकेटमध्ये हॅट्रिक हा शब्द कसा आला 1958 साली इंग्लंड या ठिकाणी ज्यावेळी गोलंदाजाने 3 चेंडूंमागे फलंदाजांना बाद केलं तर नंतर गोलंदाजाला एक हॅट म्हणून दिले जायचे। आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो पंचांच्या डोक्यावरती जी हॅट आहे त्या पद्धतीची हॅट असायची आणि ती त्या गोलंदाजाला दिली जायची। तदनंतर क्रिकेटमध्ये हॅट्रिक हा शब्द आला होता। जाऊया मैदानामध्ये 2 फलंदाज सज्ज झालेत गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे केतन। एक अतितटीची लढत पाहायला मिळेल। इनका जवाब पत्थर से प्रश्न को उत्तर कर इनका जवाब बल्ले से कश्मकश मुकाबला गोलंदाजीसाठी केतन सज्ज होतोय। स्ट्राईक एंडवरती फलंदाज नितीन सारखा फलंदाज सज्ज होतोय। बेस्ट ऑफ लक बोथ टीम। पहिला चेंडू यावेळी मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला फटका कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय। पहिली धाव अंकित केली जाते। येणारी एक धाव एका धावेच्या मदत धावसंख्येमध्ये भर पडली जाते। खातं खोललं जाते संघाचं खातं खोललं जात आहे ते म्हणजे वैयक्तिक फलंदाजाचं। एका धावेचं महत्व सांगायचं झालं मित्रांनो 1 मे 1983 क्रिकेटचा जर 1 नंबरचा खेळाडू जर कोण असेल तर कृष्णा लक्ष्मण सातपुते याचा जन्मदिवस। मात्र फटका चांगला सुरेख पद्धतीचा पाहायला मिळतो। स्विंगचा फटका खेळून काढलेला क्षेत्ररक्षण जोवर क्षेत्ररक्षण करेल फेकी केली जाईल तद्वर मात्र घेतलेली एक धाव एका धावेच्या मदत धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 2 या धावसंख्येवर। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। हा सामना चालू असलेला सामना आपण पाहतोय तो म्हणजेच सुजित एरोली वर्सेस रबाडा या 2 संघांमध्ये खेळून सामना रिव्हर्स स्वीपचा फटका केला जातोय। सुरेख पद्धतीचे क्षेत्ररक्षण केलं जातं फेकी केली जाईल तद्वर मात्र घेतलेली एक धाव एका धावेच्या मदत धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर। 3 धावा धावलकीवरती लागले गेलेत। 9 चेंडू असेल 9+1 अशा 2 धावेच्या मदत धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर। 4 धावा धावलकीवरती लागले गेलेत। आजचा हा एक लाजवाब क्रिकेटचं आयोजन देवा प्रतिष्ठान चषक 2016 भव्य दिव्य आयोजनामध्ये रोमहर्षक क्रिकेटच्या वातावरणामध्ये खेळवलं जाणारे क्रिकेटची स्पर्धेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर कोणत्याही संघाकडून एंट्री फीस प्रवेश फी घेतली जात नाहीये। प्रत्येक संघाला जर्सी टी शर्ट प्रत्येक संघाला दिली जाते आणि निश्चितच प्रत्येक संघाला सन्मान चिन्ह सुद्धा दिले जात आहे। यावेळी मात्र पुन्हा एकदा 9 चेंडू पंचांनी पाहिलं निहाळलं ॲज अ निडल ॲज अ शापर सुईच्या टोकासारखी तीक्ष्ण नजर पंचांची पाहायला मिळाली आणि 9 चेंडूत घोषित केला गेला। आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 24चं पालन केलं गेलं। येणारी एक धाव एका धावेच्या मदत धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर। 5 धावा धावलकीवरती लागले गेल्यात। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आज तमाम क्रिकेट रसिकजण आज इथे उपस्थिती दर्शवताना दिसत आहेत। येणारे 2 दिवसामध्ये ही स्पर्धा जसजशी पुढे जाईल प्रेक्षकांची गर्दी सुद्धा वाढताना दिसेल। गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा सुद्धा होतोय। आता मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली होती तद्वर सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा केलं होतं। जोवर फेकी होईल तद्वर मात्र घेतलेली एक धाव एका धावेच्या मदत धावसंख्येमध्ये पडणारे भर धावसंख्या धावलकीवरती लागली जाते। एका धावेच्या मदतीने 6 या धावसंख्येवर 6 धावा धावलकीवरती लागले गेलेत। पुन्हा एकदा गोलंदाज मात्र उजवी एष्टी सोडून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळतात। आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25चं पालन केलं जातं। येणारी ही एक धाव एका धावेची मदत धावसंख्येमध्ये पडणारे भर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर। 7 धावा धावलकीवरती लागले गेल्यात। आठवण होते महेंद्रसिंग धोनी याची जन्मदिवस 7 जून 1900। यावेळी मात्र फलंदाज मात्र बाद होताना दिसतोय। पहिला हादरा बसतोय तो म्हणजेच सुजित एरोली या संघाला। जाऊया डीसीकडे।
फलंदाज बाद झाला. नव्याने फलंदाज मैदानामध्ये येतोय सूरज. क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे जोश, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे धाडस, क्रिकेट म्हणजे धैर्य, क्रिकेट म्हणजे संयम, क्रिकेट म्हणजे हुशारी, क्रिकेट म्हणजे जीव आणि क्रिकेट म्हणजेच प्राण. मैदानामध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय तो म्हणजेच सुजित अरोली वर्सेस रबाडकर. या दोन संघांमध्ये सामना. या मात्र हलक्या हाताने खेळलेला फटका, चेंडू सरळ निघून जातोय. शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार चौकात. 4 धावा आल्या. 4 धावाच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवरती. 11-9-2001 साली न्यूयॉर्क सिटी मधील वर्ल्ड ट्रेड सेंटर वरती हमला झाला होता. येऊया गोलंदाजीसाठी. गोलंदाज सज्ज झालाय केतन. मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झाला. जोवरती क्षेत्ररक्षण करेल, फेकी केले, तद्वरती घेतलेली एक धाव एंड ऑफ दी ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावबलगती लागली गेले तब्बल 12 धावसंख्येवर. जाऊया डीजेकडे ऐका छोटीशी धून. येऊया मैदानामध्ये. पैसे वाला सेठ खड़ा है. सेठ कितना प्लेट मस्का मार के. छोटा कद और पेट बड़ा है. पैसे वाला सेठ खड़ा है. इसको है खाने का चस्का. तवा गरम है रघु मार दे मस्का. पहिलं षटक समाप्तीवरती. पुन्हा एकदा उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना सुजित ऐरोली वर्सेस रबाडकर रबाड आहे. या दोन संघांमध्ये खेळवला जाणारा हा सामना पहिल्या षटक समाप्तीवरती 12 धावा धावबलगती लागले गेल्यात. एक गडी बाद 12 धावा सुजित ऐरोली या संघाच्या. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज सज्ज होतोय समीर. समीर सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. धावसंख्या धावबलगती 12 धावा लागले गेल्यात. 12 धावा धावबलगती लागले गेल्यात. गोलंदाजीसाठी समीर सारखा गोलंदाज सज्ज होतोय. एक सुरेख कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. तो गोलंदाज आता मात्र मैदानामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज. मात्र हलक्या हाताने खेळलेल्या पद्धतीचा चेंडू चेंडू हवेमध्ये गडी मात्र बाद होतोय. दुसरा हात बसतोय सुजित ऐरोली या संघाला. नव्याने फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. धावसंख्या पाहिली तर 12 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद होतोय. 12 धावेचं महत्व सांगायचं झालं ना, मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्लेइंग अवे फॉर द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळतोय. 12 धावेचं महत्व. 12/12/1981 युवराज सिंग या खेळाडूचा जन्मदिवस. त्याचा जर्सीचा नंबर पाहिला तर 12 हा नंबर त्याच्या जर्सीचा आहे आणि त्या जर्सीचा नंबर त्याला महत्वपूर्ण आहे. कारण आहे मात्र हलक्या हाताने कोण काढलेला हा फटका दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये खेळला जातोय. जोवर क्षेत्ररक्षण केलं जाईल, फेकी केले जाईल, तत्वर मात्र घेतलेली एक धाव. एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 13 धावसंख्येवर. युवराज सिंग या खेळाडूला 12 हा आकडा अतिशय महत्वाचा आहे, मोलाचा आहे. कारण आहे त्याचा जन्मदिवस असतो 12 तारीख आणि त्याचा जन्म ज्या ठिकाणी झाला होता तो सेक्टर होता 12 आणि दुपारची वेळ होती 12 वाजले होते. तेव्हा मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली होती. चेंडू मात्र त्या पद्धतीने खेळून काढला होता. फॉलो थ्रू मध्ये थोडंसं गच्च क्षेत्ररक्षण झालं. गोलंदाजाकडून येणारी एक धाव एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावसंख्येवरती. 14 धावेचं महत्व सांगायचं झालं तर मार्टिन गुप्टिल वयाच्या 14व्या वर्षी त्याच्या पायाची डाव्या पायाची 3 बोटं कट झाली होती. मैदानामध्ये एक धाव येते. एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आज जगभरामधून लाईव्ह पाहिली जाते. यावेळी मात्र पाडाल सुपचा फटका. क्षेत्ररक्षण थोडंसं गाचाळ होतं. चेंडू सरळ निघून जातो. शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार.
2 षटक समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तब्बल 19 धावसंख्या. 19 धावसंख्या धावफलकावरती लागले गेले. 2 फलंदाज मात्र बाद झालेत. जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें हो उबाल ऐसा खून चाहिए, ये आसमां भी आएगा जमी पे, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली तब्बल 19 धावा. आठवण झाली 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. या पुढील होणारा सामना बीके स्पोर्ट्स क्लब वर्सेस राउंडर एरोली. यावर मात्र खेळून काढलेला फटका कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव येते. एका धावेच्या मध्ये धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 धावा धावफलकावरती लागले गेल्या. आठवण झाली वीरेंद्र सहवाग या खेळाडूची. वीरेंद्र सहवाग या खेळाडूची एक आठवण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय हर्षल. सुरेख पद्धतीची गोलंदाजी हर्षल याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. तो गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मात्र रिव्हर्सिव्हचा फटका. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर सावकारांसाठी. 4 धावा. एक सुरेख पद्धतीचं आयोजन आणि त्याची जर पाहिलं आयोजनामध्ये एक सुरेख पद्धतीचं वातावरण निर्माण केलं की डीजेच्या माध्यमातून आणि त्याचाच लाभ आज मात्र आमच्या उजव्या बाजूला जी एक बिल्डिंग आहे त्यामधून घेतला जातो. छोटे मुली त्या प्रेक्षणीचा लाभ घेतात. एक सुरेख पद्धतीचं आयोजन पाहायला मिळतं ते म्हणजेच देवा प्रतिष्ठान चषक 2016. डीजेचा पण धन्यवाद देईन. एक माहोल तयार केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. गोलंदाज कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. फेकी केली जाईल. तत्वर मात्र घेतलेली एक धाव. एका धावेच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारे भर धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. 25 या धावाचं महत्व. 25 जून 1983 साली भारतीय संघाने विश्वचषक विजय केला होता. 60 षटकांच्या सामन्यामध्ये विश्वचषक विजय केला होता. मात्र मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता मात्र येणारी ही एक धाव वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 26 पालन केलं जातं. एक धाव येते. एका धावेच्या मध्ये धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. 26 धावा धावफलकावरती लागले गेलेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज हर्षल सारखा गोलंदाज सज्ज होतोय. सुरेख पद्धतीची कामगिरी पाहायला मिळते. या मात्र जोरवर पद्धतीने खेळून काढलेला हा फटका. क्षेत्ररक्षक येईल. क्षेत्ररक्षण करेल. फेकी केले जाईल. तद्वर मात्र घेतलेली एक धाव. एका धावेच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती म्हणजेच 27 या धावसंख्येवर. 27 धाव धावफलकावरती लागले. षटक क्रमांक 3 चालू आहेत. मैदानामध्ये चालू असलेला सामना सुजित ऐरवली वर्सेस रबाडकर रबाडा या दोन संघांमध्ये. सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. सचिन रमेश तेंडुलकरची आठवण करून देणारा हा फटका होता. एक धावली. एका धावेच्या मध्ये धावसंख्येमध्ये भर. एंड ऑफ दी ओव्हर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती लागले गेले. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊया डीसेकडे. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 28 धावा. 2 गडी बाद 28 धावा. सुजित ऐरवले या दोन संघांमध्ये. सुजित ऐरवले या संघाची धावसंख्या. रबाडकर रबाडा आणि सुजित ऐरवले या दोन संघांमध्ये खेळवला जाणारा हा सामना चालू असलेली स्पर्धा देवा प्रतिष्ठान चषक 2016. मात्र चेंडू सर निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार मात्र नसणार आहे. फलंदाज मात्र बाद. धावसंख्या मात्र स्थिरवली गेली 26 या धावसंख्येवरती. नव्याने फलंदाज मैदानामध्ये येतोय. दोन्ही संघाला विनंती असेल एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मात्र खेळलेला फटका कार्पेटच्या साह्याने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती फेकी केली जाईल. तद्वर मात्र घेतलेली एक धाव. अमित सारखा फलंदाज नव्याने मैदानामध्ये येतोय. धावसंख्या जर पाहिली तर तब्बल
29 धावा. यावेळी मात्र एक स्वीप शॉट फटका पाहायला मिळतो. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जातं. फेकी होईल तत्वर मात्र घेतलेली एक धाव. एका धावाच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारे भर. धावसंख्या धावफलकावरती पाहिली 30 धावा धावफलकावरती लागले गेले. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक ज्या म्हटलं क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. ती धावसंख्या आता मात्र पाहिली तर 30 धावा. शेवटचे काही चेंडू फलंदाज मात्र बाद होतोय. माफी असावी. येऊया मैदानामध्ये. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 30 धावा धावफलकावरती लागले. चालू असलेला सामना आपण पाहतोय. सुजित एरवली रबाडकर या दोन संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना. धावसंख्या धावफलकावरती स्थिरवली गेली आहे ती म्हणजे 30. या धावसंख्येमध्ये शेवटचं षटक मार्ग असतं. आता मात्र खेळून काढलेला हा फटका कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडंसं फॉर्मलिंग होतंय. थोडंसं गचाचं क्षेत्ररक्षण होतंय. त्याचाच फायदा फलंदाजाला मिळतोय. धाव नसणार आहे. चेंडू काउंट केला जाईल. धाव नसणार आहे त्या फलंदाजाला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती जावं लागेल. धाव नसणार आहे. स्टेप आउट केलं गेलं होतं आणि त्याचंच कारण आज पंचांनी पाहिलं निहाळलं आणि त्याच कारणास्तव कोणतीही धाव मात्र पाहायला मिळत नाहीये. चंदू सर, आज बॉक्स क्रिकेट म्हटलं तर थोडंसं जलद क्रिकेट पाहायला मिळतं. बॉक्स क्रिकेटमध्ये समालोचकाला थोडीशी संधी प्राप्त होत नसते की जास्त काही सांगायला. नालासोपारा या ठिकाणी जर पाहिलं, जर आमच्याकडे जर त्या क्रिकेटकडे वळलात तर जास्तीत जास्त संघ घेतले जातात. रात्रभर स्पर्धा चालत राहते. यामुळे मात्र जोरदार प्रहार पाहायला मिळतो. चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बल 34 धावा. 35 धावांचं लक्ष असेल. 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. या पुढील होणारा सामना बीके स्पोर्ट्स क्लब वर्सेस राऊंड्स एरोली या दोन संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना असेल. दोन्ही संघाला विनंती आहे नाणेफेकीचा कौल करून घ्या. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा. दोन्ही संघाला विनंती असेल. 35 धावांचं लक्ष आहे. थोडीशी विश्रांती असेल. जाऊया डीजे कडे. ऐकू एक सुंदर मधुर संगीत. धन्यवाद. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, विनंती असेल त्या संघाला, अर्थातच सुजित एरोली या संघाला विनंती असेल आपला 10वा खेळाडू, आपला प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. त्वरित घाई करा, एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. 10वा खेळाडू, एक 10वा खेळाडू असणं गरजेचं आहे. गुणलेखकामध्ये जर का चुकी झाली, गुणलेखनामध्ये चुकी झाली तर त्याची संपूर्णतः जबाबदारी आमची नसेल. एक अतिरिक्त खेळाडू जरूर आमच्या समालोचन कक्षामध्ये धाडायचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतो तो म्हणजे अमित, आणि दोन्ही तडाखेबंद फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. तुषार आणि समीर हे दोन सलामीवर फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. चालू असलेला सामना सुजित एरोली वर्सेस रबाडकर रबाडा या दोन संघांमध्ये खेळवला जातोय. चालू असलेली स्पर्धा देवा प्रतिष्ठान चषक 2016 चौगुले मैदानामध्ये रंगणारा हा क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा देवा प्रतिष्ठान चषक 2016. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 34 धावा. 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 24 चेंडू आणि 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. गोलंदाजीसाठी गोलंदाज अमित सज्ज होतोय. अमित सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू, या मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू
अच्छे गेंदों को सम्मान दो, बुरे गेंदों का समाचार लो, हेच मात्र समीकरण पाहिलं जात आहे. येणारी ही एक धाव एका धावच्या मदतीने संघाचं खातं खोललं जात आहे. खातं खोललं जात आहे संघाचं. गोलंदाज अमित सारखा गोलंदाज, एक नावमंत गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. क्रिकेटची ही स्पर्धा आज संपूर्ण जगभरामध्ये लाईव्ह पाहिली जाते साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून, तसंच www.tenniscricketच्या माध्यमातून ही स्पर्धा आज संपूर्णतः युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहिली जाते. मात्र चेंडूवरती जोरदार प्रहार केला गेलाय, फलंदाज मात्र बाद होतोय. दुसऱ्या चेंडूवरती पहिला हादरा बसतोय, तो म्हणजेच रबाडकर रबाडा या संघाला. जाऊया इकडे. धावसंख्या पाहिली, एक धावसंख्या धावपटकावरती लागले गेले, फलंदाज मात्र बाद होतोय. एक पहिला गडी बाद होतोय. 1-1 असं समीकरण पाहायला मिळतंय. चेंडूची समाप्ती झाली 2. एक आठवण झाली. पीटर सिडल हा गोलंदाज होता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड इंग्लंड या दोन संघांमध्ये सामना खेळवला जात होता. दुपारी 11 झाली होती आणि पीटर सिडल हा गोलंदाजी करत होता. तारीख होती 11-11-11. मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव येते. एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. एक स्पर्धा थोड्याच दिवसामध्ये समोर येताना दिसेल. एक स्पर्धा थोड्याच दिवसामध्ये समोर येईल. गावदेवी मित्रमंडळ कोपर रोड या ठिकाणी एक स्पर्धा येते. नामदेव स्मृती चषक 2016 भव्य अंडरम सर्कल क्रिकेट स्पर्धा असेल. यावेळी मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. चेंडू सरळ निघून जातोय. व्हाईटच्या स्वरूपामध्ये येणारी ही एकदा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25चं पालन केलं जात आहे. तब्बल या स्पर्धेचं पारितोषिक पाहिलं तर 66,600. या मात्र फलंदाज बाद होतोय. बॉक्स आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला परतताना दिसतोय. दुसरा हादरा बसतोय, तो म्हणजेच रबाडकर रबाडा या संघाला. अजयजी गोगावले, अतुलजी गोगावले यांच्या माध्यमातून हे सुंदर संगीत पाहायला मिळालं. आठवण करून दिली, धन्यवाद डीजे. तर एक स्पर्धा येत होती. तब्बल प्रथम पारितोषिक आहे 66,666 रुपये. द्वितीय पारितोषिक ठेवण्यात आलं 33,333 आणि तृतीय पारितोषिक 11,111. स्पर्धेचं वैशिष्ट्य मोटर बाईक असणार आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी ही स्पर्धा थोड्या दिवसात समोर येताना दिसेल. स्पर्धेचे दिनांक आहे 22/12/2016 आणि 25/12/2016. स्पर्धा असेल नामदेव स्मृती चषक 2016 गावदेवी मित्रमंडळ कोपर रोड येथे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. पण एकदा मैदानामध्ये येऊया. यावेळी मात्र मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटच्या पाट्यामध्ये चेंडू येत नाहीये. यष्टांच्या पाठीमागे यष्टी रक्षक चुकला जातोय. यस बॅटच्या साह्याने येणारी ही एक धाव होती. एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 5 या धावसंख्येवर. एंड ऑफ दी ओव्हर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 5 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. थोडीशी दयनीय अवस्था मानावं लागेल, कारण की 35 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. येणारे 18 चेंडू, आता मात्र 30 धावांचा लक्ष. 18 चेंडू आणि 30 धावांचा लक्ष. जाऊया डीजेकडे, घेऊया छोटीशी विश्रांती, ऐकू एक सुंदर मधुर संगीत. धावसंख्या धबलकावती लागली गेली 5 धावा. 3 फलंदाज मात्र बाद झाले. 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेत. निश्चितच एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली होती आम्ही त्या गोलंदाजीच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय, तो म्हणजेच पुन्हा एकदा अमित सारखा गोलंदाजीसाठी येतोय.
अमित गोलंदाजीसाठी सज्ज होईल. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांचं लक्ष असेल. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांचं लक्ष. आने वाली गेंदे शेष रहेगी 18 गेंदे और 30 रनों की जरूरत. गोलंदाजीसाठी अमित देशमुख. या मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटच्या पट्टामध्ये चेंडू काही येत नाही आहे. उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू अवांत स्वरूपाची घोषणा केली जाते. अवांत स्वरूपाची एक धाव मात्र अंकित केली जाते. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 चं पालन केलं जाते. येणारी एक धाव एका धावच्या मध्ये धावसंख्येवर धावसंख्या धावून पोहोचते 6 धावसंख्येवर. यावेळी तर बॅटचे काढा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जातं. फेकी होईल. तद्वर मात्र घेतलेली एक धाव एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. मैदानामध्ये यावेळी मात्र पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाची घोषणा. अवांतर पद्धतीची धाव मात्र येते. एक धाव येते एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. धावसंख्या पाहिली. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ समाप्त झालाय. या आधीचा सामना जर पाहिला, या आधीचा एक सामना झाला होता. त्या सामन्यामध्ये विजय सारख्या गोलंदाजावरती 23 धावा कुठून काढण्यात आल्या होत्या. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या. त्या विजय सारख्या गोलंदाजावरती प्रहार केला गेला होता. असं असून सुद्धा आता मात्र दुसरं षटक मार्गस्थ आणि 8 धावा धावफलकावरती लागले गेले. एव्हा मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटच्या कट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाही. बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. इझी. चार धावाल्या. 4 धावाच्या मध्ये धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या दोन पोहोचते 13 धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र होते. मारवन अट्टापट्टू या खेळाडूबद्दल सांगत होतो. मारवन अट्टापट्टू हा एकमेव खेळाडू होता ज्याने सुरेख कामगिरी केली होती. नंतर आपल्या घरोली क्रिकेटमध्ये अतिशय सराव त्या मेहनतीवरती त्याला संघामध्ये स्थान देण्यात आलं होतं आणि आपल्या आयुष्यातील क्रिकेट कसोटी क्रिकेटमधील पहिला सामना खेळत होता. पहिली इनिंग होती कसोटी क्रिकेटमधील. पहिल्या इनिंगवरती 0. दुसऱ्या इनिंगमध्ये खेळला. दुसऱ्या इनिंगमध्ये 0. मैदानामधून बाहेर गेला. संघामधून बाहेर गेला. तब्बल 17 महिने मैदानाच्या बाहेर होता. आंतरराष्ट्रीय घरेलू क्रिकेटमध्ये खेळला. घरेलू क्रिकेटमध्ये अतिशय मेहनत केली. सराव केला. यावेळी मात्र फलंदाज फर्निचर डिस्ट्रॉईड केलं जातं. यू मिस आय हिट. फलंदाज मात्र बाद. धन्यवाद. धावसंख्या पाहिली तर तब्बल 13 धावा धावफलकावरती लागले गेले. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. 13 धावा धावफलकावरती लागले गेलेत. आठवण एक मारवन अट्टापट्टूची सांगत होतो. त्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर गेला. तदनंतर सराव आणि तदनंतर पुन्हा एकदा 17 महिन्याच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा संघामध्ये संधी देण्यात आली होती. पहिली इनिंगमध्ये 0 वरती. दुसऱ्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा 1 धाव बनवली आणि दुसरी धाव बनवण्यासाठी त्याला तब्बल 4 वर्षाचा कालावधी गेला होता.
तिसऱ्या पुन्हा एकदा त्याला मैदानातून बाहेर गेला, पुन्हा एकदा संघातून बाहेर गेला, पुन्हा त्याने मेहनत केली. 3 वर्षाच्या कालावधीनंतर तो पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये आला. यावेळी मात्र मार्वन अट्टापट्टू चुकला नव्हता. मात्र खेळण्याचा पद्धतीचा प्रयत्न केला गेला होता. पॉईंटचा क्षेत्ररक्षक, डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो, क्षेत्ररक्षण केलं जातं, फेकी केली जाईल, तत्वर मात्र घेतलेली. एक धाव, एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारे भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावसंख्येवर. धाव नसणार आहे. यस, कोणती धाव नसणार आहे. चेंडू मात्र काउंट होईल. 13 धाव धावफलकावरती लागले गेले. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावाचा धाव पाठलाग करायचा असताना रबाडा हा संघ 14 या 13 धावसंख्येवरती 3 गडी बाद. वेडीचे सेलिब्रेशन नाचो धनाद. धावसंख्येमध्ये 4 ने भर पडते. धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. तब्बल 17 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. 17 धावा धावफलकावरती लागले गेल्या. लगेचच आठवण झाली मुथय्या मुरलीधर यांची. 17 एप्रिल 1972 जन्मदिवस. यावेळी मात्र उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू. एक धाव येते. एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावून पोहोचते 18 धावसंख्येवर. तब्बल मुथय्या मुरलीधरन या गोलंदाजाने 1347 फलंदाजांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाद केलं होतं. त्या गोलंदाजीची आठवण झाली. क्रिकेटमध्ये जर म्हणायचं गेलं चंदू सर, नालासोपारा या ठिकाणी जर पाहिलं तर बॉक्स क्रिकेटमध्ये तब्बल एका दिवसाला 16 ते 17 संघ खेळतात. आणि येणारी जी स्पर्धा असेल 17 डिसेंबर आणि 18 डिसेंबर या कालावधीमध्ये 2 दिवसाची स्पर्धा आहे आणि 32 संघ त्या ठिकाणी खेळणार आहेत. आणि त्या कारणास्तव रात्रभर स्पर्धा चालू असते. 4 धावा येतात. 4 धावाच्या मध्ये धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 22 35 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असताना धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. ती म्हणजेच 22 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो अमित. या मात्र रिव्हर्सिव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षकाच्या गोलंदाजाच्या हातामध्ये. येणारी एक धाव, एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारे भर. आणि धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 23 धावा. 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मैदानामध्ये चालू असलेला सामना सुजित ऐरवली रबाडा या 2 संघांमध्ये खेळला जाणारा सामना. चालू असलेली स्पर्धा देवा प्रतिष्ठान चषक 2016. मात्र एक सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतो. लेट कट ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये, ज्याला लेट कट पाहायला मिळतो. आणि त्या पद्धतीची फलंदाजी मात्र फलंदाजाकडून पाहायला मिळते. एक धाव येते. एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारी भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. गेम इज ऑन. अजूनपर्यंत खेळ अजून ऑन आहे. अजूनपर्यंत कोणता संघ जिंकेल हे मात्र सांगू शकणार नाही. आता मात्र सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतो. चेंडू सरळ निघून जातोय. शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार चौकार. चार धावा येतात. 4 धावेच्या मध्ये धावसंख्येमध्ये भरणारी भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. यावेळी मात्र प्लेइंग अवे फॉर द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा फलंदाजाने प्रयत्न केला गेला होता. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र होते. 28 धावा धावफलकावरती लागले गेल्या. येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. जाऊया डीजेकडे, छोटीशी घेऊया विश्रांती. कंपल्सरी चेस असणाऱ्या मित्रांनो याची नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज.
आठवण होते ती म्हणजेच सचिन रमेश तेंडुलकर 1993 साली खेळला गेलेला ऑस्ट्रेलिया संघासमोरचा सामना 6 चेंडू आणि 6 धावांची गरज होती. सचिन तेंडुलकरने तो सामना तब्बल 2 धावांनी विजय केला होता. आठवण होते सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूची 1997 साली साऊथ आफ्रिका या संघासमोर खेळलेला सामना 6 धावांची गरज होती. संघाने विजय केला होता सामना 5 धावेने. या मैदानामध्ये 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय सूरज सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. मैदानामध्ये चालू असलेले घमासान युद्ध आपण पाहतोय. सुजित ऐरोली वर्सेस रबाडकर रबाडा या दोन संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना. धावसंख्या 35 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मैदानामध्ये दोन्ही फलंदाज जर पाहिले तर एका बाजूला सुनील सारखा फलंदाज पाहिला 3 चौकार आणि एकेरी धावेच्या मदतीने 13 धावसंख्येवरती नाबाद नॉन स्ट्रायकिंग वरती उभा आहे. आणि एका बाजूला फलंदाज पाहिला केतन सारखा फलंदाज तब्बल 1 या धावसंख्येवरती एकेरी या धावसंख्येवरती स्ट्रायकिंग वरती उभा आहे. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सुरेख पद्धतीची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. यावेळी मात्र ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाचा प्रमुख अस्त्र मात्र बाहेर काढलं गेलं होतं. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र खेळायला मिळाला. तो म्हणजेच केतन याला येणारी एक धाव एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 39 या धावसंख्येवर 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू सरा निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. राउंडर्स ऐरोली या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. कोणता निर्णय आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. राउंडर्स ऐरोली 1 धावेची गरज आहे. मात्र पुन्हा एकदा एक सुरेख पद्धतीचा फटका चेंडू सर निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. विजय होतोय तो म्हणजेच सुजित रबाडकर रबाडा हा संघ. विनंतीसाठी सुजित ऐरोली या संघाच्या संघनायक सुजित याला विनंती असेल की आपलं जे सन्मान चिन्ह या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाणार आहे ते सन्मान चिन्ह जरूर तुम्ही घेऊन जायचं आहे. प्रितेशजी कोळी यांच्या मार्फत हे सन्मान चिन्ह दिलं जाईल. या पुढील होणारा सामना असेल